सकाळचा नाश्ता करताना नेहमीप्रमाणे मी टीव्ही चालू केलेला होता आणि म्हटलं चला आज आपण बातम्या ज्या आहेत तर त्या पाहूयात. आणि टीव्ही चालू केला आणि तेव्हा समोर एक बातमी आली, ते म्हणजे दादा गेले. आणि हा शब्द वाचून आणि कानावरती जे शब्द पडले होते ते ऐकून खरंच धक्का बसला. म्हणजे या गोष्टीवरती अजिबातच विश्वास बसत नव्हता की दादा आपल्या सगळ्यांना सोडून गेले. आणि दिवसभर त्या दिवशी आहेत ना काम करण्याचा काही मूडच नव्हता. म्हणजे दिवसभर सगळेजण जे आहेत ते टीव्ही समोरच बसून राहिलेले होते. दुसऱ्या दिवशी दादांवरती अंत्यसंस्कार होणार होते आणि ते सगळे पाहण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण एकत्रच बसलेलो होतो. आणि खरंच इतकं जास्त रडू येत होतं, मनामध्ये सुद्धा खूप जास्त हळहळ व्यक्त होत होती. असं वाटत होतं की आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती आपल्याला सोडून गेलेला आहे. आणि हे सगळं दृश्य पाहताना आहेत ना अंगावरती अक्षरशः काटाच येत होता. आता हे सगळं पाहून एक गोष्ट मात्र नक्की समजली की विमानामध्ये बसायचं असेल तर पैसा लागतो, पण उतरायचं असेल तर मात्र आपलं नशीबच लागतं. दादा गेले हे समजल्यावरती लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीलाच खूप जास्त वाईट वाटत होतं. आणि या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट मात्र नक्की समजली की आजचा जो दिवस आहे तो प्रत्येकाने जगून घेतला पाहिजे. उद्या काय होईल हे आपल्याला माहिती नाही. दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा कसा होईल याचं कोणी काही सांगू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आजचा जो क्षण आहे तो जगून घेतला पाहिजे आणि उद्याचा दिवस कसा येईल याकडे दुर्लक्ष करून आजचा दिवस आनंदाने जगला पाहिजे.